क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 27,888. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, पालघर जिल्ह्यामधील एक चंद्रानगर आणि हनुमाननगर ही दोन गावं आहेत. त्या ठिकाणी 1970 ते 1982च्या दरम्यान सूर्या धरण त्या ठिकाणी पूर्णत्वात आलं. एकूण 11 गावं होती. त्यापैकी चंद्रानगर आणि हनुमाननगर ही जी दोन गावं जी आहे, ह्या दोन गावांना मागील 40 वर्ष म्हणजे 45 वर्षापासून त्यांना अद्यापी सागबाराचं त्या ठिकाणी सागबारा उतारा त्या ठिकाणी दिला गेलेला नाही. पुनर्वसन झालेल्या गावामध्ये त्या ठिकाणी त्यांना शेतजमीन आणि घरफ्लॅट दिलेला आहे, परंतु सातबारा नाही, गाव नकाशा नाही, चतुर्सीमा नकाशा नाही किंवा संपादित केलेल्या जमिनीचा या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी मोबदला गेलेला नाही. आणि हे असं असताना त्यांना अद्यापी सागबारा दिला गेला असताना सुद्धा अध्यक्ष महोदय, या ठिकाणी वाढवण बंदरासाठी जैनपेटी, हनुमाननगर व चंद्रानगर या दोन गावातील जमीन संपादित केल्या गेल्या. अद्यापी त्यांना सागबारा दिलेला नसताना साहेब वाढवण बंदर त्या ठिकाणी त्यांनी जमिनी संपादित केल्या, परंतु त्या ठिकाणी पुन्हा बुलेट ट्रेन आहे, बुलेट ट्रेनने सुद्धा त्या ठिकाणी जमिनी संपादित केल्या. म्हणजे मला या ठिकाणी आपल्याला सांगावं असं वाटतं अध्यक्ष महोदय, की या आदिवासी बांधवांच्या जेव्हा एखादं धरण बांधलं गेलं असतं, पालघर जिल्ह्यातलं संपूर्ण पाणी मुंबई शहराला दिलं जातं, परंतु तिथला आदिवासी बांधव त्या धरणाच्या काठावर बसून तो याचना करतो की एक बाटलीभर तरी पाणी मला मिळायला पाहिजे, तरीसुद्धा त्या ठिकाणी त्याला मिळत नाही. या ठिकाणी माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या प्रकल्प पिढ्यातील त्यांच्या सागबारा नसताना सुद्धा वाढवण बंदराने जमिनी संपादित केल्या, बुलेट ट्रेनने जमिनी संपादित केल्या. माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की एकूण 338 प्रकल्प पीडित शेतकऱ्यांना सागबारा उतारे 45 वर्षानंतर सुद्धा त्यांना कधी देणार आहात, आणि त्या ठिकाणी त्यांना जो मोबदला जो आहे तो मोबदला त्या ठिकाणी दिला गेलेला नाही, तो कधीपर्यंत आपण देणार आहात, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, 467 खातेदार आहे. 262 खातेदारांना आपण सातबारा वेगळा दिल्यामुळे त्यांचा प्रश्न आला नाही. 207 शेतकरी शिल्लक आहे. महिन्याभराच्या आतमध्ये सर्वांना सातबारे उतारे देऊन त्यांची जमीन जी वाळवण आणि बुलेट ट्रेनमध्ये प्रकल्पात गेली आहे, तो सातबारा वेगळा झाल्यानंतर, कारण हे 1985 पासून सुरू आहे, मी आज त्याचा ब्रीफिंग घेतलं, फारच वाईट आहे. म्हणजे तेव्हा वाटप झाली जमीन, आता तर अशी परिस्थिती आहे की त्यांना स्पेसिफिक वाटप, त्यांना स्पेसिफिक सीमांकन न केल्यामुळे काही याच्यावर गेले, काही तिकडं गेले, काही तिकडं गेले, म्हणजे या शेतकरी त्या शेतकऱ्यावर, त्या शेतकरी तिकडं दुसऱ्या शेतकऱ्यावर, अशी वेगवेगळे अतिक्रमणं करत काहीचं क्षेत्र वाढलं, काहीचं कमी झालं. या सर्वांचं सीमांकन करून महिन्याभराच्या आतमध्ये 208 शेतकऱ्यांना, 205 शेतकऱ्यांना, उर्वरित शेतकरी जे राहिले त्यांना आपण सातबाराचं वाटप, नकाशा वाटप करू. आणि त्यानंतर जे बुलेट ट्रेन आणि वाळवंटमध्ये जमिनी गेल्या, तर जसं सातबारा आणि याचा नकाशा वेगळा झाला त्यांना तो मोबदला मिळेल, त्याचा मोबदला तयार आहे. प्रश्न क्रमांक 5.